सुप्रीम कोर्टने 24 मार्च 2026 रोजी एक महत्त्वपूर्ण निर्णय दिला, ज्या निर्णयामध्ये स्पष्टरित्या सांगितलं होतं की जो कोणी व्यक्ती शेड्यूल कास्टचा आहे, अनुसूचित जातीचा आहे आणि जर त्या व्यक्तीने धर्मांतर केलं असेल, त्याने धर्मांतर म्हणजे कोणतं की ख्रिश्चन आणि मुस्लिम धर्म स्वीकारला असेल, त्याने बौद्ध धर्म किंवा शीख धर्म जर स्वीकारला असेल तर ती गोष्ट वेगळी. पण ख्रिश्चन धर्म आणि मुस्लिम धर्म स्वीकारला असेल आणि तो पूर्णपणे त्या धर्माचं पालन करत असेल, तर त्या व्यक्तीला शेड्यूल कास्टच्या संदर्भात असलेल्या कोणत्याही सवलती, कोणत्याही प्रकारचं संरक्षण मिळणार नाही. मित्रांनो, अत्यंत महत्त्वपूर्ण हे लेक्चर असणार आहे. त्या लेक्चरमध्ये तुम्हाला या सुप्रीम कोर्टच्या ऐतिहासिक निर्णयाचा मी पूर्णपणे एक पार्श्वभूमीचा भाग काही मिनिटातच तुम्हाला समजून सांगेल. बघा मित्रांनो, जस्ट काही महिन्यांपूर्वी एक केस झाली होती आंध्र प्रदेशमध्ये. आंध्र प्रदेश हायकोर्टमध्ये एक केस आली होती ज्याच्यामध्ये अक्काला रामारेड्डी वर्सेस, आता अक्काला रामारेड्डी हा उच्च वर्गीय किंवा उच्च वर्गीय समाजाचा होता आणि एक चिथाडा आनंद हे जे व्यक्तिमत्व होते, ते चिथाडा आनंद हे एक एससी समाजाचे व्यक्ती होते. पण एससी समाजामधून ते ट्रान्सफर होऊन कशामध्ये आले तर ख्रिश्चन समाजामध्ये आले. बरं, ख्रिश्चन समाजात आले आणि ख्रिश्चन समाजामध्ये येऊन ते ख्रिश्चन धर्माचं पालन करायला लागले. ते ख्रिश्चन धर्माचं पालन करताना ते जनरली चर्चमध्ये जाणे, त्या चर्चमध्ये जाऊन त्या ठिकाणी रविवारची प्रार्थना करणे. दुसरी गोष्ट, बायबल जे तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल की ख्रिश्चन धर्मातलं सगळ्यात महत्त्वाचं एक धर्मग्रंथ मानला जातो, त्या बायबलचं ते पठण करायचे. लोकांना बायबल कसं चांगलं आहे, काय आहे त्याच्यातले तत्व समजून सांगायचे. म्हणजे थोडक्यात ते त्या ठिकाणी एक पादरी म्हणून त्या ठिकाणी काम करायला लागले. त्यांना आपण धर्मोपदेशक म्हणून सुद्धा ओळखतो. तर या व्यक्तिमत्व धर्माचं काय करायचे, धर्माबद्दल ते तत्व सांगायचे. आता ऑब्व्हियसली एक शेड्यूल कास्ट मधला व्यक्ती ज्यावेळेस ख्रिश्चन होतो त्यावेळेस तो ऑब्व्हियसली ख्रिश्चन धर्माचं पालन करणार. बरं, तो सगळ्यांच्या समोर करणार. याच्यामुळे काय होतं की काही लोकांना, जे जुन्या काळातले काही लोक किंवा जुन्या विचारसरणीचे जे लोक होते, जे उच्चवर्गीय लोक होते, त्या उच्चवर्गीय लोकांना असं वाटायचं की हा व्यक्ती ख्रिश्चन धर्मात गेल्यानंतर ओके थोडासा एक वेगळ्या पद्धतीने वागतोय किंवा धर्मा किंवा समाजाला थोडंसं दूषित करतोय. म्हणून रामारेड्डी आणि इतर लोकांनी त्याच्याबरोबर म्हणजे त्याला मारहाण केली. आता एक लक्षात घ्या, जुन्या काळामध्ये धार्मिक स्वातंत्र्यासंदर्भातली एक खास तरतूद दिली होती, हे तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. पण नंतर जुन्या काळामध्ये काही जाती वर्ण व्यवस्था जी आहे त्या जाती वर्ण व्यवस्थेसंदर्भात सुद्धा काही खास तरतुदी केल्या गेल्या होत्या. त्याच्यातली सगळ्यात एक महत्त्वाची जी तरतूद होती ती होती अॅट्रॉसिटी ऍक्ट, जे की तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की अनुसूचित जाती जमाती यांच्या संदर्भातला एक कायदा असतो जो 1989च्या काळामध्ये आला होता. या अॅट्रॉसिटी ऍक्टमध्ये जर असं सांगितलेलं आहे सरळ सरळ की एखाद्या चांगल्या वर्णानं किंवा त्याला आपण म्हणू सवर्ण व्यक्तीने, जे जनरल कॅटेगरीमध्ये जे लोक येतात किंवा जे सवर्ण लोक म्हणून कन्सिडर केले जातात, अशा सवर्ण लोकांनी जर शेड्यूल कास्ट किंवा शेड्यूल ट्राईबच्या व्यक्तीला मारहाण केली किंवा शिवीगाळ केली किंवा जाती संदर्भात काही वाईट गोष्ट बोलली, तर तो व्यक्ती पोलीस केस करू शकतो अॅट्रॉसिटी ऍक्टच्या अंतर्गत. ठीक आहे, आता हीच गोष्ट या ठिकाणी घडली बरं का. ओके, जे धर्मोपदेशक साहेब होते त्यांनी काय केलं, एक केस केली, पोलीस स्टेशनमध्ये ती केस गेली, तिथून ती न्यायालयात गेली. हायकोर्टने त्या ठिकाणी महत्त्वपूर्ण निर्णय दिला आणि हायकोर्टचा निर्णय खूप महत्त्वाचा होता. तो असा होता की जर एससी कॅटेगरीमधून तुम्ही ख्रिश्चन धर्मात गेलेला आहात, ठीक आहे, एससी कॅटेगरीतून तुम्ही ख्रिश्चन धर्मात गेलेला आहात, म्हणजे तुमचा हिंदू धर्माचा जो बेस आहे तो पूर्णपणे संपलेला आहे. कारण जे शेड्यूल कास्ट जो दर्जा दिला जातो, तो शेड्यूल कास्टचा जो दर्जा आहे तो पूर्णपणे ऐतिहासिक लेवलचा असतो. शेड्यूल कास्ट बिलॉंग करते हिंदू धर्माशी. शेड्यूल कास्ट बिलॉंग करते हिंदू धर्माशी. मग तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल की हिंदू धर्मामध्ये काही वर्ण व्यवस्था होती. त्या वर्ण व्यवस्थेमध्ये सगळ्यात चौथा म्हणजे सगळ्यात खालचा स्तर जो आहे, हा खालचा वर्ण म्हणून शूद्र ओळखले जायचे. मग हे जे शूद्र होते, या शूद्रांना शेड्यूल कास्ट म्हणून कन्सिडर केलं जायचं. आता इथं मुद्दा असा होता की आता हा जो व्यक्ती आहे, हा व्यक्ती शेड्यूल कास्ट मध्ये नाहीच आहे आता जवळपास. म्हणजे फक्त तो म्हणतोय की मी पहिले शेड्यूल कास्ट होतो, मग शेड्यूल कास्ट होतो तर मला आता मी काय केलेलं आहे, धर्म परिवर्तन केलेलं आहे, आता मी ख्रिश्चन झालेलो आहे. तर मला जरी मी ख्रिश्चन झालो असलो तरी मला शेड्यूल कास्टच्या सगळ्या गोष्टी किंवा शेड्यूल कास्टमध्ये मिळणारं मला संरक्षण आणि शेड्यूल कास्टमध्ये मिळणाऱ्या मला ज्या काही सवलती आहेत त्या सगळ्या मला मिळाल्या पाहिजे. ऍक्च्युअलमध्ये ही ज्यावेळेस केस आली होती त्या केसच्या संदर्भातच 2022-2023 मध्येच हा प्रकरण किंवा या प्रकरणासारखे असे ढिगारो प्रकरण
हायकोर्टच्या लेवलवरती आणि सुप्रीम कोर्टच्या लेवलवरती येत होते. आता त्या संदर्भात नक्की आता हे जे शेड्यूल कास्टवाली जी जनता आहे, या शेड्यूल कास्टवाल्या जनतेचं ज्यांनी ज्यांनी धर्मांतर केलेलं आहे, आता बघा धर्मांतर का करतात याबद्दल आपल्याला माझं मत या ठिकाणी मला देता येणार नाही, पण बरेचसे लोक धर्मांतर करण्यामागचं एक मूळ कारण असतं की शेड्यूल कास्ट मधून धर्मांतर करण्याचं मूळ कारण आहे ते म्हणजे वर्ण व्यवस्था. अनेक लोकांना असं वाटत असतं की आपण हिंदू धर्मात राहिलो तर आपण त्या वर्ण व्यवस्थेमध्ये अडकून राहू आणि आपली जात ही सेम राहील. ठीक आहे, आपली जात ही सेम राहील, आपण कधीच वरती येणार नाही, समाजाच्या दृष्टिकोनातून कधीच आपल्याला ऍक्सेप्ट केलं जाईल नाही. या सगळ्या गोष्टींचा ख्रिश्चन धर्मात सुद्धा, ख्रिश्चन धर्माचे जे धर्मोपदेशक आहेत हे सगळ्यात जास्त मुद्दा जुन्या काळात पण मांडायचे आणि त्या लोकांना शेड्यूल कास्ट मधून धर्मांतर करून ख्रिश्चन धर्म स्वीकारायला लावायचे. हे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. आता ख्रिश्चन धर्म स्वीकारला किंवा एखादा धर्म आपण ज्यावेळेस स्वीकारतो तो कुठल्या आर्टिकलद्वारे स्वीकारतो हे तुम्ही नंतर मला कमेंट करून सांगा की कोणत्या आर्टिकलद्वारे आपण सत्सद विवेक बुद्धीने दुसरा धर्म स्वीकारू शकतो. ठीक आहे, बळजबरीने नाही, आपण दुसरा धर्म स्वीकारू शकतो. हे कोणत्या आर्टिकलमध्ये फंडामेंटल राईट्स मध्ये ही तरतूद दिलेली आहे हे तुम्ही नंतर मला कमेंट करून सांगा. आता इथं महत्त्वाच्या मुद्द्यावरती येऊ की शेड्यूल कास्ट मधून तुम्ही धर्मांतर करून ख्रिश्चन धर्मात जर गेलात तर तुम्हाला ख्रिश्चन धर्माच्या हिशोबाने तुम्हाला सगळ्या तरतुदी तुम्ही करताय तर तुम्हाला शेड्यूल कास्टचा कुठलाच पॅटर्न लागणार नाही. कारण ओके ऑलरेडी असं सांगण्यात आलेलं आहे की हिंदू धर्म, ओके हिंदू धर्म, इव्हन आपल्या भारतीय राज्य घटनेत तर एक टिप पण दिलेली आहे की हिंदू धर्मात जैन, बौद्ध आणि शीख या धर्मांचा समावेश आहे. ठीक आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला स्पष्टीकरण आर्टिकल 25 मध्ये देऊन दिलेलं आहे. तर बघा हिंदू धर्म असेल, ठीक आहे हिंदू धर्म असेल किंवा बौद्ध धर्म असेल किंवा शीख धर्म असेल, म्हणजे एखादा व्यक्ती आहे, ओके एखादा व्यक्ती आहे जो हिंदू आहे, हिंदू मध्ये तो शेड्यूल कास्टचा आहे आणि हिंदू मधला जो शेड्यूल कास्टचा व्यक्ती आहे तो जर हिंदू धर्म सोडून तो जर सपोज बौद्ध धर्म बनला, ओके धर्मांतर करून तो बौद्ध धर्म बनला, तर बौद्ध धर्म बनल्यानंतर तो SC चे हक्क व संरक्षण मिळवू शकतो. ठीक आहे, मिळवू शकतो हे लक्षात ठेवा. हा काय करतो, SC चे जे काही हक्क आहेत, संरक्षण आहेत, सवलती आहेत तो मिळू शकतो. हा हिंदूतला एक व्यक्ती जो की SC आहे आणि तो शीख जर झाला तर सेम त्या सगळ्या गोष्टी मिळू शकतात. पण हा व्यक्ती बघा ह्या सगळ्या हिंदू धर्माचा हा सगळा महत्त्वाचे काही असे इतर धर्म सुद्धा हिंदू धर्माशी लिंक केले जातात. पण हा सपोज हिंदू धर्मातला एक शेड्यूल कास्टवाला व्यक्ती आहे, पण ह्याने डायरेक्टच धर्म बदलला आणि हा डायरेक्ट काय झाला तर मुस्लिम धर्मात गेला आणि मुस्लिम धर्मात गेला आणि म्हणलं नाही नाही मी SC चे मला संरक्षण वगैरे सगळं सेम पाहिजे, किंवा तो ख्रिश्चन धर्मात गेला, ओके तो ख्रिश्चन धर्मात गेला आणि SC चं वगैरे सगळं पाहिजे. असं काय होतं बघा, मुद्दा असा होतो की बौद्ध धर्मात किंवा शीख धर्मात काही लोक जे धर्मांतरित करून जातात तर ते रिमेन तसेच राहतात, ओके म्हणजे यांना अधिकार मिळतो. पण यांचं काय यांना काय म्हणजे जे शेड्यूल कास्टचे मुस्लिम धर्मात गेले किंवा ख्रिश्चन धर्मात गेले तर या संदर्भात काय तरतुदी करायच्या ऑलरेडी यावरती आधारित, ओके यावरती ऑलरेडी आधारित एक समिती गठीत झाली पण आहे. ओके मित्रांनो एक लक्षात ठेवा, यावरती आधारित एक समिती गठीत झाली सुद्धा आहे. म्हणजे जे लोक धर्मांतर करून इतर धर्मांमध्ये पर्टिक्युलरली मुस्लिम धर्म आणि ख्रिश्चन धर्म यांच्यात गेलेले आहेत, ओके आणि ते सगळे जर धर्मांतरण करून गेलेले जे व्यक्ती आहेत ते जर शेड्यूल कास्टचे आहेत तर यांच्यासाठी एक महत्त्वपूर्ण केंद्र सरकारने समिती गठीत किंवा एक आयोग गठीत केलेला आहे जो की 6 ऑक्टोबर 2022 रोजी त्याचे न्यायमूर्ती आहेत KG बाळकृष्णन. लक्षात ठेवा ऑलरेडी या संदर्भात, ओके ऑलरेडी या संदर्भात KG बाळकृष्णन आयोग 6 ऑक्टोबर 2022 रोजी हा आयोग आलेला आहे. आता या आयोगाने अजून शिफारशी दिल्याच नाहीत, अजून शिफारशीच नाहीये, शिफारशी नाही. अपेक्षा होती की साधारणतः डिसेंबर 2025 पर्यंत यामध्ये तरतुदी येतील, पण साधारणतः एप्रिल 2026 पर्यंत यांना सांगण्यात आलेलं आहे की तुम्ही लवकरात लवकर शिफारशी सादर करा. कारण की सगळ्यात मोठा जो प्रॉब्लेम आहे ना, सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हाच आहे की हिंदू धर्मातले जे शेड्यूल कास्ट गेलेले आहेत कशामध्ये, मुस्लिम धर्मात किंवा ख्रिश्चन धर्मात, तर यांना शेड्यूल कास्टच्या सवलती द्यायच्या का, त्यांच्यावरती काय परिणाम पडतोय, त्यांची तिथं आर्थिक स्थिती कशी आहे, त्यांच्यावरती काय इम्पॅक्ट पडतोय, तिथं भेदभाव आणि परंपरा तिथं सुद्धा होत आहेत का, त्याची अंमलबजावणी कशी होती, या सगळ्यांचा विचार विनिमय करण्यासाठी KG बाळकृष्णन, न्यायमूर्ती KG बाळकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली ऑलरेडी आयोग आलेला आहे. हा पॉईंट लक्षात ठेवा. याच्यामध्ये एक आयोग पण महत्वाचा आहे. ठीक आहे,
ह्यांच्यामध्ये आयोग पण एक महत्वाचा आहे. आणि ही जी केस गाजलेली आहे, ही केस ऍक्च्युली एवढी गाजण्याचं कारण म्हणजे अॅट्रॉसिटी ऍक्ट मध्ये त्या ख्रिश्चन व्यक्तीने काय केलं होतं, केस फाईल केली होती. आता मुद्दा इथं असा आहे की तो एक तो व्यक्ती आहे ख्रिश्चन, त्यातल्या त्यात तो पादरी आहे, म्हणजे तो ख्रिश्चन धर्माचे सगळे तत्व फॉलो करतो. मग मला सांगा, जर तो सगळे तत्व फॉलो करतोय तर ऑब्व्हियसली न्यायालयाला पण हेच वाटणार ना की तो प्युअर ख्रिश्चन आहे. आणि पहिली गोष्ट, शेड्यूल कास्ट ही जी टर्म आहे, ही टर्म यूज केली जाते खास हिंदू धर्मासाठी. इकडे बाकीच्या 2 धर्मांमध्ये तसे काही तरतूद आहेच नाही, ख्रिश्चन धर्मात तर नाहीच आहे. मग सरळ सरळ यांनी हेच सांगितलं, ओके, हायकोर्टने तर हेच सांगितलं होता निर्णय की बाबा ही केस या ठिकाणी व्हॅलिड होत नाही. ठीक आहे, ही केस व्हॅलिड होत नाही. हा निर्णय जो आहे अॅट्रॉसिटीज ऍक्टच्या संदर्भातला, आता बघा अॅट्रॉसिटी ऍक्ट याच्यामध्ये खूप जबरदस्त ऍक्टिव्हिटी आहे, म्हणजे जबरदस्त शिक्षा आहेत. 6 महिन्यापासून 5 वर्षापर्यंतच्या कैद पण आहेत, त्याबरोबर जुर्माना पण लागतो. दुसरी गोष्ट, या ठिकाणी ओके, या ठिकाणी तुम्हाला जमानत मिळत नाही, हे विशेष आहे. तुम्ही पळू नाही शकत ह्या कायद्याच्या शिक्षांपासून, तुम्हाला जमानत भेटत नाही ह्या अॅट्रॉसिटी ऍक्टमध्ये. जरा डेंजर गोष्टी दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये. पण आता हा जो धर्मोपदेशक आहे यांनी या अॅट्रॉसिटी ऍक्टमध्ये ओके तरतूद करायची किंवा त्यांना शिक्षा झाली पाहिजे तर दुसऱ्या लोकांना, यासाठी त्यांनी पोलीस स्टेशन गाठलं, ते न्यायालयात गेलं, न्यायालयाने हायकोर्ट, आणि हायकोर्ट नंतर हा सरळ सुनवाई पुढे गेली सुप्रीम कोर्ट. आता ही सुनवाई सुप्रीम कोर्टमध्ये आल्यानंतर सुप्रीम कोर्टला पण एक मोठा प्रश्न पडला होता की आता ह्यावरती तोडगा कसा काढायचा. म्हणून या ठिकाणी आपले सुप्रीम कोर्टचे जे माननीय काही न्यायमूर्ती होते, ठीक आहे, जे की पी के मिश्रा, न्यायमूर्ती पी के मिश्रा आणि न्यायमूर्ती आपले अंजारिया, या 2 न्यायमूर्तींच्या खंडपीठाने एक महत्त्वपूर्ण असा निर्णय दिला. आणि हा खरंच निर्णय पुढच्या काही दिवसांमध्ये याच्यावरती काही अपडेट येतील, काही संपादकीय पण लिहिले जातील. काही लोकांना असं वाटतं की हा निर्णय चुकीचा आहे, काही लोक असं पण म्हणतील की हा निर्णय एकदम योग्य केला, कारण की याद्वारे काय केलं जाते, याद्वारे एखाद्या जाती संदर्भात, ठीक आहे, एखाद्या कायद्याचा काही जाती दुरुपयोग सुद्धा करतायत, कारण की याचा दुरुपयोग सुद्धा होताना बऱ्याच ठिकाणी दिसतो. मग हा जो दुरुपयोग पूर्णपणे थांबेल असे सुद्धा काही लोक म्हणतात. किंवा काही लोक असे म्हणतात, धर्मांतरण केलेले जे शेड्यूल कास्टवाले, ते म्हणतात की आमच्यावरती हा अन्याय एक प्रकारचा. पण आता सुप्रीम कोर्टचा हा जजमेंट आहे, त्याला आता ओके, त्याला आता कुठल्याही दुसऱ्या न्यायालयात जाता येता येणार नाही. तर हा एक महत्वाचा एक मुद्दा या ठिकाणी आलेला आहे ना, हा खरंच ऐतिहासिक निर्णय. आता इथे एक प्रश्न आणखी निर्माण होतो की जर सपोज धर्मांतर केलं, ठीक आहे, धर्मांतर केलं एखाद्या शेड्यूल कास्टवाल्यांनी, धर्मांतर केलं ख्रिश्चन धर्मामध्ये किंवा मुस्लिम धर्मामध्ये, तर त्यांना शेड्यूल कास्टद्वारे मिळणारं जे आरक्षण आहे नोकऱ्यांमध्ये ते जातं का? तर हो, ते सुद्धा जातं. या कायद्याने भरपूर काही या ठरावानं किंवा या जजमेंटनं खूप काही गोष्टी बदललेल्या आहेत. ना त्यांना संरक्षण मिळतं, ना त्यांना बाकीच्या तरतुदी काही मिळतात किंवा सवलती मिळतात. त्यांना पूर्णपणे एक ख्रिश्चन धर्म किंवा मुस्लिम धर्म या पद्धतीने पाहिलं जातं. मित्रांनो, हा सगळा फॉर्म्युला किंवा हा जो सगळा केसचा पॅटर्न आहे, तो आता मला असं वाटतं की तुमच्या डोक्यात एकदम फिट बसलेला असावा. थोडं इमेजच्या माध्यमातून आणि नवीन काही तरतुदींच्या किंवा काही फॅक्च्युअल डाटांच्या माध्यमातून हे सगळेचे सगळे मी मुद्दे या ठिकाणी मांडलेले आहेत. ठीक आहे, म्हणजे साधी सिंपल गोष्ट आहे, जर धर्मांतर केलं तर जातीचं प्रमाणपत्र तुमचं, म्हणजे जे शेड्यूल कास्टचं जे प्रमाणपत्र आहे, हे प्रमाणपत्र जरी तुमच्याकडे आहे, म्हणजे तुम्ही असं म्हणताय जाहीरपणे की बघा माझ्याकडे एससीचं प्रमाणपत्र आहे आणि मी ख्रिश्चन आहे, तर आता इथून पुढे ओके शेड्यूल कास्टच्या कुठल्याही सवलती तुम्हाला भेटणार नाहीये. आणि याबद्दल लवकरात लवकर आता काही ऍक्ट्स संसदेच्या मार्फत केले जाऊ पण शकतात. ठीक आहे, तर हे बेसिक मुद्दे आहेत. धर्मांतरण आणि अनुसूचित जातीचा दर्जा हा एक महत्त्वपूर्ण असा पाठ हा 24 मार्चच्या रोजी 24 मार्च 2026च्या रोजी आलेला आहे. मला एवढंच वाटतं की या माध्यमातून तुम्हाला मी पूर्णपणे ही केस थोडक्यात अगदी छोट्याशा कमी शब्दांमध्ये आणि कमी वेळेमध्ये तुम्हाला ही पूर्णपणे केस इन डिटेलमध्ये मी समजून सांगितलेली आहे. जर तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण असे लेक्चर्स आणि व्हिडिओ जर हवे असतील किंवा तुम्हाला त्या पद्धतीने तुम्हाला बाकीचे पण करंट अफेअर्सचा पार्ट तुम्हाला कव्हर करायचे असतील, म्हणजे फक्त पॉलिटिक्स, इकॉनॉमिक्स आणि जिओग्राफीच्याच नाही, तर या व्यतिरिक्त आपले जे जनरल करंट अफेअर्स आहेत या संदर्भातले सगळे व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवरती मिळतील. तर किरण गुरुजी हा जो आपला एमपीएससीचा चॅनल आहे, किरण गुरुजी एमपीएससी, हा चॅनल नक्की सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.